लाप्लास बाय डेफिनेशन. नेक्स्ट टाइप आहे लाप्लास बाय डेफिनेशन. लाप्लास बाय डेफिनेशन. तर लाप्लास बाय डेफिनेशनचा फॉर्म्युला आहे लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी डी टी. हा जाता फॉर्म्युला आहे. मग आता सॉल्व कसं करायचं बघा. हे स्टार्ट करताना अगोदर इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स असेल. इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स असेल. ह्याला म्हणतो आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स असेल तर काय करायचं. फॉर्म्युला आहे यू व्ही वन मायनस यू डॅश व्ही टू प्लस यू डबल डॅश व्ही थ्री मायनस यू ट्रिपल डॅश व्ही फोर प्लस यू फोर डॅश व्ही फाईव्ह असं फॉर्म्युला आहे. हे कधीपर्यंत सॉल्व करायचं जोपर्यंत हे व्हीचा जो टर्म आहे यू आणि व्हीचा टर्म इथं झिरो येत नाही तोपर्यंत. मग आता इथं टर्म कसं आहे बघा. हे यू डॅश यू डबल डॅश यू ट्रिपल डॅश म्हणजे काय. यू म्हणजे जो फर्स्ट टर्म आहे तो आहे तसंच लिहायचं. यू डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. यू डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. यू डबल डॅश म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचं. यू ट्रिपल डॅश म्हणजे 3 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचं. यू फोर डॅश म्हणजे 4 वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचं. तेच जर समजा आता व्ही वन दिलं आहे. व्ही वन म्हणजे काय. हे जे व्ही आहे ह्या व्हीचं फर्स्ट इंटिग्रेशन पहिल्यांदा इंटिग्रेशन काढलं की व्ही वन, दुसऱ्यांदा इंटिग्रेशन काढलं की व्ही टू, तिसऱ्यांदा इंटिग्रेशन काढलं की व्ही थ्री, चौथ्यांदा इंटिग्रेशन काढलं की व्ही फोर. असं पुढे इंटिग्रेशन काढायचं आहे. कधीपर्यंत जोपर्यंत डेरिव्हेटिव्ह झिरो येत नाही तोपर्यंत. हा झाला त्याचा फॉर्म्युला. मग आता हे यू आणि व्ही कशाला कन्सिडर करायचं तर त्यासाठी तुम्हाला LIATEचा रूल यूज करावा लागतो. कुठला रूल यूज करायचा आहे. LIATE. तर L स्टँड्स फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन. L स्टँड्स फॉर लॉगॅरिथमिक फंक्शन. I स्टँड्स फॉर I म्हणजे काय इनवर्स फंक्शन. I स्टँड्स फॉर इनवर्स फंक्शन. आता बघा लॉगॅरिथमिकचं एक्झाम्पल काय लॉग एक्स स्क्वेअर हे सगळे लॉगॅरिथमिकचे एक्झाम्पल. एक्झाम्पल ऑफ इनवर्स फंक्शन काय येतं साइन इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स. आय नंतर ए स्टँड्स फॉर अल्जेब्रिक फंक्शन. ए स्टँड्स फॉर अल्जेब्रिक फंक्शन. ए स्टँड्स फॉर अल्जेब्रिक फंक्शन. आफ्टर दॅट टी स्टँड्स फॉर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. टी म्हणजे काय ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. आफ्टर दॅट ई स्टँड्स फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. ई स्टँड्स फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. यातलं ए स्टँड फॉर अल्जेब्रिक. अल्जेब्रिक म्हणजे फॉर एक्झाम्पल काय एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब हे सगळे अल्जेब्रिक झाले. ट्रिग्नॉमेट्रिक म्हणजे काय येतं साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स हे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक. एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स हे सगळे एक्सपोनेन्शियल. तर काय करायचं आहे ह्या LIATच्या रूलनुसार जो अगोदर येतो त्याला यू म्हणायचं आणि जो नंतर येतो त्याला व्ही म्हणायचं. ठीक आहे. एक फर्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करू आपण. क्वेश्चन बघा असं दिलं आहे फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी वेअर एफ ऑफ टी इक्वल टू टी फॉर टी ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 4 अँड एफ ऑफ टी इक्वल टू 5 फॉर टी ग्रेटर दॅन 4. तर काय करायचं बघा इथं त्यांनी सांगितलेलं नाही आहे बाय डेफिनेशन म्हणून आपणच ओळखायचं आहे. कसं ओळखायचं लिमिट काय दिलं आहे पहिलं लिमिट बघा 0 to 4 दिलं आहे म्हणजे 0 to 4 फर्स्ट लिमिट काय 0 to 4. सेकंड लिमिट काय दिलं आहे ग्रेटर दॅन 4 दिलं आहे म्हणजेच आपण असं कन्सिडर करायचं 4 to इन्फिनिटी. जर लिमिट 0 to इन्फिनिटी असं त्यांनी लिमिट दिलेलं असेल आणि आपल्याला लाप्लास ट्रान्सफॉर्म कॅल्क्युलेट करा म्हटलं तर काय करायचं
बाय डेफिनेशन म्हणायचं, बाय डेफिनेशन. डेफिनेशनचा फॉर्म्युला काय आहे, लॅपलास ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी डी टी हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला यूज करत असताना पहिल्यांदा बघा फर्स्ट लिमिट काय दिलं आहे, 0 टू 4. आपण लिहिणार 0 टू 4 ई रेस टू मायनस एस टी. 0 टू 4 लिमिट असताना एफ ऑफ टीची व्हॅल्यू किती आहे, टी, तर टी डी टी करायचं. प्लस सेकंड लिमिट काय, ग्रेटर दॅन 4. ग्रेटर दॅन 4 म्हणजे 4 टू इन्फिनिटी घ्यायचं. 4 टू इन्फिनिटी घेतल्यावर परत काय, ई रेस टू मायनस एस टी. 0 टू 4 म्हणजे ग्रेटर दॅन 4साठी, ग्रेटर दॅन 4 म्हणजे 4 टू इन्फिनिटी, याच्यासाठी एफ ऑफ टीची व्हॅल्यू किती आहे, 5. तर इंटू काय करणार आपण, 5 डी टी करणार. मग आता इथून पुढं फक्त याचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं. इंटिग्रेशन कसं सॉल्व करणार बघा, लक्ष द्या. आता इथं हे ई रेस टू मायनस एस टी म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन येतं आणि टी म्हणजे येतं आहे अल्जेब्रिक फंक्शन. मग काय करायचं, हे बघा LIATचं जे रूल आहे, LIATE या रूलनुसार अगोदर काय येतं आहे, अल्जेब्रिक येतं आहे, त्यानंतर एक्सपोनेन्शियल येतं आहे. म्हणजेच आपण अल्जेब्रिक जो फंक्शन आहे त्याला यू म्हणायचं. म्हणजेच काय झालं बघा, इंटिग्रेशन ऑफ 0 टू 4 अल्जेब्रिक म्हणजे टी ई रेस टू मायनस एस टी, म्हणजे जे अल्जेब्रिक होतं त्याला अगोदर लिहिलो कारण ते यू आहे, आणि एक्सपोनेन्शियल नंतर येतं आहे म्हणून आपण त्याला नंतर लिहिलं, इंटू डी टी. प्लस 5 कॉन्स्टंट काढलं, 4 टू इन्फिनिटी ई रेस टू काय येतं आहे, मायनस एस टी डी टी येतं, ई रेस टू मायनस एस टी डी टी येतं. मग नेक्स्ट स्टेप बघा, आता काय करायचं, ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. जर मल्टिप्लिकेशन असेल तर यू व्हीचा फॉर्म्युला काय, बाय युजिंग, बघा जरा व्यवस्थित लक्ष द्या, इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स असलं तर ॲन्सर काय, तर यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस, सॉरी हा नाही, हा फॉर्म्युला यूज करा, यू व्ही वन मायनस यू डॅश व्ही टू प्लस यू डबल डॅश व्ही थ्री मायनस यू ट्रिपल डॅश व्ही फोर हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला जर यूज करायचं म्हटलं तर काय करावं लागेल बघा, लक्ष द्या. यू म्हणजे पहिला टर्म टी आहे तसं लिहायचं, व्ही वन म्हणजे ह्या ई रेस टू मायनस एस टीचं इंटिग्रेशन, ई रेस टू मायनस एस टीचं इंटिग्रेशन येतं ई रेस टू मायनस एस टी अपॉन याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे एस येतं, मायनस एस येतं. ह्या पहिल्यासाठी लिमिट काय 0 टू 4. त्यानंतर बघा मायनस यू डॅश म्हणजे ह्या टीचं डेरिव्हेटिव्ह, टीचं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 इंटू व्ही टू म्हणजे काय बघा, लक्ष द्या, हे यू होतं, हे व्ही वन म्हणजे ह्या व्हीचं इंटिग्रेशन काढलो मी, मायनस यू डॅश म्हणजे ह्या यूचं डेरिव्हेटिव्ह इंटू काय व्ही टू म्हणजे याचं अजून एकदा इंटिग्रेशन. याचं इंटिग्रेशन कसं येतं, ई रेस टू मायनस एस टीचं इंटिग्रेशन येतं ई रेस टू मायनस एस टी अपॉन मायनस एस, आणि अगोदरचं एक मायनस एस मिळून काय होतं मायनस एस इंटू मायनस एस म्हणजे प्लस एसचा स्क्वेअर येतं. परत बघा याला पण लिमिट काय 0 टू 4 प्लस काय यू डबल डॅश म्हणजे ह्या वनचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं आहे म्हणजे आपण इथं स्टॉप करणार. नेक्स्ट स्टेप बघा, 5 कॉन्स्टंट आहे, ई रेस टू मायनस एस टीचं इंटिग्रेशन काय ई रेस टू मायनस एस टी अपॉन मायनस एस, आणि लिमिट काय 4 टू इन्फिनिटी. आता इथून पुढं आपण काय करणार, ह्या टीच्या ऐवजी अप्पर लिमिट पुटअप करायचं. एकदा अप्पर लिमिट पुटअप केल्यावर काय येतं बघा, 4 ई रेस टू मायनस 4s अपॉन मायनस एस, हे झालं टीच्या ऐवजी अप्पर लिमिट. नंतर मायनस टीच्या ऐवजी 0 पुटअप केल्यावर काय होतं, टीच्या ऐवजी 0 म्हणजे 0, ई रेस टू इथं एस टी आहे, इथं पण 0, हे सगळं टर्मच 0 झालं. प्लस काय राहतं, सॉरी इथं मायनस आहे, मायनस. आता इथं अप्पर लिमिट ठेवायचं. जर इथं आपण अप्पर लिमिट पुटअप केलो तर ॲन्सर कसं येतं आहे, ई रेस टू मायनस 4s अपॉन एस स्क्वेअर मायनस
ई रेस टू 0 अपॉन एस स्क्वेअर येतं. त्यानंतर बघा प्लस 5 अपॉन मायनस एस कॉन्स्टंट काढलो आपण. हे मायनस एस कॉन्स्टंट राहतं काय ई रेस टू मायनस इन्फिनिटी मायनस ई रेस टू मायनस 4s राहतं. नाव ॲज ई रेस टू मायनस इन्फिनिटी म्हणजे 0 आणि ई रेस टू 0 म्हणजेच 1. ॲन्सर काय तर बघा 4 ई रेस टू मायनस 4s अपॉन मायनस एस मायनस ई रेस टू मायनस 4s अपॉन एसचा स्क्वेअर मायनस मायनस काय होतं आहे प्लस 1 अपॉन एसचा स्क्वेअर. इथं बघा प्लस 5 अपॉन मायनस एस इंटू 0 मायनस ई रेस टू मायनस 4s येतं. आता काय होतं आहे मायनस मायनस प्लस म्हणजे असं आलं 4 अपॉन मायनस एस ई रेस टू मायनस 4s मायनस ई रेस टू मायनस 4s अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर मायनस मायनस केल्यावर काय होतं प्लस 5 अपॉन एस आणि ई रेस टू मायनस 4s राहतं. हेच नेक्स्ट स्टेप जर समजा आपण सॉल्व केलो तर ह्याचा आन्सर बघा कसं येतं. याचं नेक्स्ट आन्सर बघा नेक्स्ट स्टेपला. आता राहतं कसं मायनस 4 अपॉन एस ई रेस टू मायनस 4s त्यानंतर मायनस ई रेस टू मायनस 4s अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 5 अपॉन एस ई रेस टू मायनस 4s. आता बघा इथं मायनस 4 अपॉन एस आहे इथं प्लस 5 अपॉन एस आहे. दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच काय राहतं आहे 5 मायनस 4 केलं का 1 अपॉन एस ई रेस टू मायनस 4s राहतं आहे मायनस ई रेस टू मायनस 4s अपॉन एस स्क्वेअर राहतं आहे आणि प्लस काय आहे 1 अपॉन एस स्क्वेअर आणि दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ लाप्लास ऑफ एफ ऑफ टी. हे झालं तुमचं फर्स्ट प्रॉब्लेम. यानंतर सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन असा दिला आहे फाइंड लाप्लास ऑफ एफ ऑफ टी इफ एफ ऑफ टी इक्वल टू एफ ऑफ टी इक्वल टू ए आणि टी ग्रेटर दॅन ए लेस दॅन बी अँड एफ ऑफ टी इक्वल टू 0 टी ग्रेटर दॅन बी हे लिमिट दिलेत. मग आता कसं सॉल्व करायचं बघा लक्ष द्या. इथं सॉल्व करताना बाय डेफिनेशन म्हणायचं बाय डेफिनेशन फॉर्म्युला काय लाप्लास ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी ई रेस टू मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी डी टी. आता कम्पेअर करा एफ ऑफ टीची व्हॅल्यू काय ए आणि लिमिट काय ए टू बी. तर काय करणार मी लाप्लास ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू पहिलं लिमिट दिलं आहे ए टू बी ई रेस टू मायनस एस टी आणि एफ ऑफ टीची व्हॅल्यू काय ए डी टी प्लस बी टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी आणि एफ ऑफ टीची व्हॅल्यू काय 0 डी टी. 0 इंटू कंप्लीट टर्म 0. इथं काय होतं ए कॉन्स्टंट येतं इंटू ब्रॅकेट काय राहतं इंटिग्रेशन ऑफ ए टू बी ई रेस टू मायनस एस टी डी टी. काय केलं बघा जरा लक्ष द्या. ए हा कॉन्स्टंट टर्म होता म्हणून ए हा कॉन्स्टंट टर्म आपण बाहेर काढलो म्हणजे काय राहतं ए टू बी ई रेस टू मायनस एस टी डी टी राहतं. इथून पुढचं स्टेप नेक्स्ट स्टेप काय करणार आता आपण बाय यूजिंग फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस एस टीचा आन्सर काय आहे ई रेस टू मायनस एस टी अपॉन मायनस एस आणि लिमिट काय ए टू बी. मग आपण काय करणार इथं फार तर ए अपॉन मायनस एस कॉन्स्टंट झालं ई रेस टू मायनस एस टी राहतं लिमिट ए टू बी. आता
टीच्या ऐवजी एकदा अप्पर लिमिट पुटअप करायचं आणि एकदा लोअर लिमिट, म्हणजेच कसं ते ई रेस टू मायनस बी एस मायनस ई रेस टू मायनस ए एस येतं. हेच तुमचं फायनल आन्सर. ह्यालाच काय म्हणतो आपण, लाप्लास ऑफ एफ ऑफ टी. हाच क्वेश्चन ॲक्च्युली मी इथं लिहिताना विचारताना कसं विचारलं तुम्हाला, ए टू बी सांगितलं आहे, पण ते माझ्याकडून तिथं लिहिताना ए टू बी झालं आहे. पण सेम क्वेश्चन बघा, सेम क्वेश्चन विचारताना असं विचारतात, लाप्लास ऑफ एफ ऑफ टी इफ एफ ऑफ टी इक्वल टू ए, टी लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 लेस दॅन बी, आणि इट इज इक्वल्स टू 0 आणि टी ग्रेटर दॅन बी. मग ह्याचा आन्सर सेम ह्या स्टेपपर्यंतही सेमच येणार, फक्त चेंज काय बघा, ए अपॉन मायनस एस ई रेस टू मायनस एस टी आणि लिमिट काय 0 टू बी. मग आपण काय करणार, एकदा अप्पर लिमिट पुटअप केलं की कसं येतं, ई रेस टू मायनस बी एस मायनस ई रेस टू 0. एनी नंबर रेस टू 0 1 येतं आहे, म्हणजेच हे असं येणार मायनस ए अपॉन एस ई रेस टू मायनस बी एस मायनस 1 अँड दिस इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. समजा क्वेश्चन असं दिलं आहे, एफ फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी इफ एफ ऑफ टी इक्वल टू 3 दिलं आहे आणि टी ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 5 सांगितलं आहे. सेकंड व्हॅल्यू आहे एफ ऑफ टी इक्वल टू 0 टी ग्रेटर दॅन 5, टी ग्रेटर दॅन 5. मग हे कसं सॉल्व करणार बघा, लक्ष द्या. आता हा दिलेला प्रॉब्लेम आहे, तर बाय डेफिनेशन म्हणायचं, बाय डेफिनेशन लाप्लास ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू, लाप्लास ऑफ एफ ऑफ टी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी ई रेस टू मायनस एस टी इंटू एफ ऑफ टी डी टी हा फॉर्म्युला आहे. तर पहिलं लिमिट काय 0 टू 5, तर मी काय करणार बघा, 0 टू 5 घ्यायचं, ई रेस टू मायनस एस टी लिहायचं. 0 टू 5साठी एफ ऑफ टीची व्हॅल्यू किती आहे 3 डी टी प्लस टी ग्रेटर दॅन 5 आहे, म्हणजे 5 टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी इंटू 0 डी टी. 0 इंटू कंप्लीट टर्म 0 होत आहे. आणि इथं बघा 3 हा कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्म जर साईडला काढलो तर 3 0 टू 5 ई रेस टू मायनस एस टी डी टी येतं. तर इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस एस टीचा आन्सर काय, ई रेस टू मायनस एस टी अपॉन मायनस एस, लिमिट काय 0 टू 5. नेक्स्ट स्टेप मायनस 3 अपॉन एस ई रेस टू, आता इथं 5 पुटअप केल्यावर काय तर मायनस 5s मायनस ई रेस टू 0 ॲज एनी नंबर रेस टू 0 व्हॅल्यू काय ते 1. मग आपण काय लिहिणार, मायनस 3 अपॉन एस इंटू ब्रॅकेट ई रेस टू मायनस 5s मायनस 1 अँड दिस इज युअर फायनल आन्सर, लाप्लास ऑफ एफ ऑफ टी. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी सांगितलं आहे. फाइंड लाप्लास ऑफ एफ ऑफ टी सांगितलं आहे आणि क्वेश्चन दिला आहे, इफ एफ ऑफ टी इक्वल टू टी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर दिला आहे, टी ग्रेटर दॅन 1 टी ग्रेटर दॅन ए, आणि सेकंड दिला आहे एफ ऑफ टी इक्वल टू 0 इफ टी लेस दॅन ए ग्रेटर दॅन 0, हे लिमिट आहे. मग हा प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचं बघा, लक्ष द्या. या प्रॉब्लेमसाठी सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल, आता बाय डेफिनेशन म्हणायचं, परत बाय डेफिनेशन फॉर्म्युला कसं आहे, इंटिग्रेशन ऑफ किंवा लाप्लास ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी ई रेस टू मायनस एस टी
इंटू एफ ऑफ टी डी टी. आता पहिलं जे लिमिट आहे झिरोपासून स्टार्ट करताना 0 टू ए दिलं आहे, म्हणून आपण काय लिहिणार लिहिताना इंटिग्रेशन ऑफ 0 टू ए ई रेस टू मायनस एस टी इंटू व्हॅल्यू किती आहे 0 डी टी प्लस ए टू, आता इथं ग्रेटर दॅन ए दिलं बघा, ग्रेटर दॅन ए म्हणजे काय ए टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी इंटू टी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर डी टी. आता 0 इंटू कंप्लीट टर्म 0, हे तर 0 झालं, फक्त काय राहतं आहे इंटिग्रेशन ऑफ ए टू इन्फिनिटी. आता बघा हा अल्जेब्रिक आहे, हे एक्सपोनेन्शियल आहे. जो अल्जेब्रिक फंक्शन आहे तो अगोदर लिहायचं आणि जो एक्सपोनेन्शियल आहे तो नंतर लिहायचं. नेक्स्ट स्टेप बाय यूजिंग फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स असलं तर आन्सर काय येतं आहे यू व्ही वन मायनस यू डॅश व्ही टू प्लस यू डबल डॅश व्ही थ्री मायनस यू ट्रिपल डॅश व्ही फोर. हा फॉर्म्युला आहे. जर या प्रकारे जर सॉल्व करायचं म्हटलं तर बघा लक्ष द्या, आता यू म्हणजे हा पहिला टर्म टी मायनस एचा स्क्वेअर आहे तसं लिहायचं इंटू व्ही वन म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन ई रेस टू मायनस एस टी अपॉन मायनस एस लिमिट काय ए टू इन्फिनिटी. त्यानंतर बघा मायनस यू डॅश, यू डॅश म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह, याचं डेरिव्हेटिव्ह येतं आहे 2 इंटू टी मायनस ए रेस टू 2 मायनस म्हणजे 1 येतं आहे 2 इंटू टी मायनस ए येतं आहे. परत बघा हे झालं व्हॅल्यू ऑफ यू डॅश. आता व्ही टू म्हणजे याचं इंटिग्रेशन, याचं इंटिग्रेशन कसं काढणार आपण ई रेस टू मायनस एस टी अपॉन अजून एक मायनस एस इंटू मायनस एस मिळून काय झालं एस स्क्वेअर लिमिट काय ए टू इन्फिनिटी. परत बघा प्लस यू डबल डॅश म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह, इथं काय होतं 2 कॉन्स्टंट टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि याचं जर इंटिग्रेशन काढलं तर ई रेस टू मायनस एस टी अपॉन अगोदरच एस स्क्वेअर आहे अजून एक मायनस एस म्हणजे काय होतं मायनस एस क्यूब लिमिट काय ए टू इन्फिनिटी. आता काय करायचं बघा, इथं एकदा अप्पर लिमिट पुटअप करायचं. अप्पर लिमिट पुटअप केल्यावर काय होतं बघा, टीच्या ऐवजी इन्फिनिटी पुटअप केलं की इन्फिनिटी स्क्वेअर ई रेस टू मायनस इन्फिनिटी अपॉन मायनस एस मायनस लोअर लिमिट पुटअप केलं की टीच्या ऐवजी ए मायनस एचा स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस ए एस अपॉन मायनस एस. परत इथं पण बघा मायनस 2 इंटू अप्पर लिमिट पुटअप केलं की इन्फिनिटी ई रेस टू मायनस इन्फिनिटी अपॉन ए स्क्वेअर मायनस लोअर लिमिट म्हणजे ए मायनस ए ई रेस टू मायनस ए एस अपॉन ए स्क्वेअर, हे सेकंड टर्ममध्ये. आता इथं थर्ड टर्म बघा -2 अपॉन एस क्यूब कॉन्स्टंट अप्पर लिमिट पुटअप केल्यावर काय होतं आहे ई रेस टू मायनस इन्फिनिटी मायनस ई रेस टू मायनस ए एस. आता काय लक्षात ठेवायचं आहे ॲज ई रेस टू मायनस इन्फिनिटी इक्वल टू 0 येतं आहे, म्हणजेच हे जे आन्सर आहे कंप्लीट हे 0 झालं. इथं बघा ए मायनस ए लोअर लिमिट ठेवल्यामुळं हे पण 0 मायनस ई रेस टू इन्फिनिटी हे पण 0 मायनस ए मायनस ए हे पण 0 राहतं का. आता -2 अपॉन एस क्यूब परत बघा ई रेस टू मायनस इन्फिनिटी 0 मायनस ई रेस टू मायनस ए एस येतं. आता हे मायनस मायनस मिळून काय झालं प्लस, मग आन्सर येतं 2 अपॉन एस क्यूब ई रेस टू मायनस ए एस अँड दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ लाप्लास ऑफ एफ ऑफ टी. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड लाप्लास ऑफ एफ ऑफ टी सांगितलं आहे आणि देत असताना व्हॅल्यू काय दिलं आहे एफ ऑफ टी इक्वल टू कॉस टी मायनस अल्फा दिला आहे आणि इथं सांगितलं आहे टी लेस दॅन अल्फा अँड इट इज इक्वल्स टू टी लेस दॅन अल्फा दिलं आहे आणि नेक्स्ट स्टेपला काय दिलं आहे इट इज इक्वल्स टू 0 फॉर टी ग्रेटर दॅन अल्फा. बघा इथं दोनच लिमिट दिलं आहे, एक तर लेस दॅन अल्फा दिलं आणि ग्रेटर दॅन अल्फा दिलं आहे. मग काय करायचं बघा लक्ष द्या. आता
ह्या प्रॉब्लेमला जरा स्टार मार्क करा. का बरं स्टार मार्क करायचं आहे? कारण फॉर्म्युला वेगळं यूज करायचं. वेगळं म्हणजे काय बघा, लक्ष द्या. आता पहिल्यांदा बाय डेफिनेशन म्हणायचं. बाय डेफिनेशन. डेफिनेशननुसार फॉर्म्युला काय? लाप्लास ऑफ एफ ऑफ टी इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी ई रेस टू मायनस एस टी एफ ऑफ टी डी टी. तर पहिलं लिमिट काय? 0 टू अल्फा लेस दॅन अल्फा म्हणजेच काय? 0 टू अल्फा ई रेस टू मायनस एस टी कॉस टी मायनस अल्फा डी टी येतं. प्लस सेकंड लिमिट काय दिलं आहे? अल्फा टू इन्फिनिटी ई रेस टू मायनस एस टी इंटू 0 डी टी. 0 इंटू कंप्लीट टर्म 0 म्हणजेच राहतं काय बघा. आता एवढंच टर्म आहे. अल्फा टू 0 टू अल्फा ई रेस टू मायनस एस टी इंटू कॉस टी मायनस अल्फा डी टी. आता काय लक्षात ठेवायचं आहे? जर इन केस मल्टिप्लिकेशन करत असताना हे फॉर्म्युला बघा, लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ जर ई रेस टू म्हणजे एक्सपोनेन्शियल इंटू ट्रिग्नॉमेट्रिक आहे ना, असं जर असेल तर फॉर्म्युला वेगळा आहे. तर एक्सपोनेन्शियल इंटू ट्रिग्नॉमेट्रिक आलं तर डी एक्स येऊ दे किंवा डी टी येऊ दे, वेगळ्या पद्धतीने सॉल्व करायचं. कधी सांगितलं मी? एक्सपोनेन्शियल इंटू ट्रिग्नॉमेट्रिक. जर पहिल्यांदा ई रेस टू एस टी इंटू साईन टी येऊ देत किंवा कॉस टी येऊ देत, पण एक टर्म ई रेस टू एस टी इंटू साईन किंवा कॉस काय पण असू देत, हे झालं एक्सपोनेन्शियल इंटू ट्रिग्नॉमेट्रिक. असं जर असेल तर फॉर्म्युला काय बघा? बाय युजिंग इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू मायनस ए एक्स इंटू कॉस बी एक्स प्लस सी असं जर असेल तर फॉर्म्युला येतं ई रेस टू मायनस ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए कॉस बी एक्स. फॉर्म्युला येतं ए कॉस बी एक्स प्लस सी, ए कॉस बी एक्स प्लस सी प्लस बी साइन बी एक्स प्लस सी येतं. हा फॉर्म्युला आहे. जर फॉर्म्युला आपण यूज केला, जर फॉर्म्युला यूज करायचं म्हटलं आपण, तर काय येतं बघा, लक्ष द्या. तर पहिल्यांदा फर्स्ट टर्म काय? एच मायनस ए एक्स. मायनस ए एक्स म्हणजे एच्या ऐवजी तर व्हॅल्यू काय? हे बघा, हे मायनस ए एक्स म्हणजे मायनस एस आहे. तर आन्सर असं येणार ई रेस टू मायनस एस टी अपॉन ए स्क्वेअर म्हणजे मायनस एसचा स्क्वेअर आणि बी स्क्वेअर म्हणजे काय? एक्स सोबतचा टर्म. एक्स म्हणजे इथं टी आहे, टी सोबत व्हॅल्यू काय? 1 आहे, 1चा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए कॉस बी एक्स. ए म्हणजे इथं किती आहे? एस आहे, तर एस कॉस टी मायनस अल्फा प्लस बी म्हणजे 1 साइन टी मायनस अल्फा. हा फॉर्म्युला. मग इथून पुढं काय करायचं? एकदा अप्पर लिमिट आणि एकदा लोअर लिमिट. लिमिट काय? 0 टू अल्फा. जर आपण आता समजा इथं अल्फा पुटअप केलो तर काय होतं? पहिल्यांदा कंप्लीट ह्याच्यात एकदा अप्पर लिमिट अल्फा पुटअप करू आणि एकदा लोअर लिमिट, किंवा हे असं पण सॉल्व करू शकतो आपण. 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 कॉन्स्टंट आलं इंटू ब्रॅकेट ई रेस टू मायनस एस टी इंटू एस ई रेस टू मायनस एस टी इंटू एस कॉस टी मायनस अल्फा प्लस ई रेस टू मायनस एस टी इंटू साइन टी मायनस अल्फा. मग आता आपण काय करणार? हे जर व्हॅल्यू जर पुटअप केलो तर हे असं येतं बघा. एकदा अप्पर लिमिट 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 इंटू ब्रॅकेट अप्पर लिमिट एकदा पुटअप करायचं कंप्लीटमध्ये, एकदा लोअर लिमिट. अप्पर लिमिट पुटअप केल्यावर काय होतं? ई रेस टू मायनस अल्फा एस कॉस अल्फा मायनस अल्फा प्लस ई रेस टू मायनस अल्फा एस साइन अल्फा मायनस अल्फा मायनस आता लोअर लिमिट ई रेस टू 0 एस कॉस 0 मायनस अल्फा. जिथं टी आहे तिथं फक्त व्हॅल्यू पुटअप करायचं आहे. परत ई रेस टू 0 साइन 0 मायनस अल्फा ब्रॅकेट कंप्लीट. मग आता हे असं येतं बघा. 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 हे कॉन्स्टंट ॲज इट इज. ई रेस टू मायनस अल्फा एस आहे तसंच, एस पण ॲज इट इज. हे कॉस 0 होतं आहे, कॉस 0ची व्हॅल्यू 1 प्लस ई रेस टू मायनस अल्फा एस साइन 0ची व्हॅल्यू 0, त्यानंतर मायनस
मायनस एनी नंबर रेस टू 0 1 म्हणजे 1 यस कॉस ऑफ मायनस अल्फा होत आहे. कॉस मायनस थिटा असलं तरी प्लस कॉस थिटा येतं म्हणजेच कॉस अल्फा घेणार प्लस ई रेस टू 0 एनी नंबर रेस टू 0 1 साइन ऑफ मायनस अल्फा म्हणजेच काय येतं मायनस साइन अल्फा येतं म्हणजेच नेक्स्ट स्टेप हे असं येणार 1/s² + 1 इंटू ब्रॅकेट ई रेस टू मायनस अल्फा एस इंटू एस प्लस ई रेस टू मायनस अल्फा एस मायनस एस कॉस अल्फा प्लस साइन अल्फा अँड दिस इज युअर फायनल आन्सर. इथं हे तुमचं टाईप संपला.